मागील व्हिडिओमध्ये आपण 5वा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी यांची संपूर्ण माहिती बघितली. ह्या व्हिडिओमध्ये आपण 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक यांची संपूर्ण माहिती आणि कथा बघणार आहोत. लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे. श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला. श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर. या मंदिरापर्यंत पोहोचण्यास 307 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीचे सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनवले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची 2 कुंडे आहेत. असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला 18 लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात. पूजा आणि उत्सव. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आहे. ह्या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्त्वाची आहे. इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टीपर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.